नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे यश आणि रेवती यांच्या लग्नाची चांगली धूमधडाक्यात अशी तयारी सुरू झालेली आहे. रेवती छान तयार झालेली आहे आणि त्याचवेळी रेवतीला लीला सांगते की आईबाबांना नमस्कार कर. मग रेवती आईला नमस्कार करते तेव्हा आई तिला आशीर्वाद देते, राजाच्या राणीसारखा संसार कर. आणि त्याचबरोबर आई म्हणू लागते की खरंच म्हणजे कालिंदी म्हणत असते की कधी वाटलंच नव्हतं गं तुझं लग्न व्हावं, चांगल्या घरात लग्न व्हावं हे वाटायचं, पण तो दिवस एवढ्या लवकर येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं इकडे कालिंदी बोलत असते. त्यानंतर ती बाबांना नमस्कार करते. बाबा म्हणतात की सुखाने संसार कर, सुखात राहा. त्यानंतर ती लीलाच्या जवळ येते. लीला आणि त्या दोघीजणी एकमेकांना मिठी मारून खूप रडू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे आता यशची पण नवरदेव आता नवरीच्या इकडे लग्नासाठी निघालेला असतो, ती तयारी चाललेली असते. आणि किशोर गाडी सजावट करत असतो, त्याच्यावरती यश आणि रेवती शुभविवाह लिहिलेला असतो. तेव्हा किशोर म्हणत असतो की हे होणार आहे का, नक्की कशा पद्धतीनं घडणार आहे, म्हणजे नक्की काय होईल. आणि हे सगळं त्याचं प्लॅनिंग झालेलं असतं. आणि इकडे कालिंदी औक्षणाचं ताट घेऊन बाहेर आलेली असते. तर विश्वरूप तिथे जातो आणि म्हणतो की कालिंदी ताई जरा जपून. नाही, लीलावहिनीने एवढ्या कष्टाने रांगोळी काढली ना, ती खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं, असं तो कालिंदीला बोलत असतो. आता ही सगळी मंडळी आलेली असतात आणि औक्षणाची तयारी झालेली असते. फुलांच्या पाकळ्या त्यांच्यावरती उधळल्या जात असतात आणि सगळेजण आलेले असतात. दुर्गाही असते आणि त्याचबरोबर आता ही सगळी तयारी झालेली असते. खूप छान असे सगळेजण सजलेले असतात. आणि यशने तर शेला घातलेला असतो. तेव्हा लगेचच ये जे म्हणतात की हे काय आहे, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर कालिंदी म्हणत असते औक्षण करायचं, ते तोंडावरचं काढा, असं कालिंदी म्हणत असते. परंतु इकडे कालिंदीचं जे बोलणं आहे ते ऐकतच नाही. यश शांतच राहतो. तेव्हा दुर्गा सांगते की हो काढ यश, आता ना त्यांना औक्षण करायचं आहे ना, त्याच्यासाठी ते काढून घे तोंडावरचं, हे सगळं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मग सगळेजण हसत असतात. जे म्हणतात की दुर्गा हे काय आता नवीनच. तेव्हा दुर्गा म्हणते की माझी इच्छा होती ना लग्नामध्ये ते घातलं पाहिजे, म्हणून मी सांगितलेलं आहे, बाकी काही नाही आहे, माझ्या इच्छेसाठी फक्त. तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे. मग लगेचच तिथे कालिंदी यशच्या हातामध्ये काळा धागा बांधते. आणि मग एजे विचारतात, एजेंना आजी सांगतात की त्यांची अशी इच्छा आहे की यशला म्हणजे त्यांच्या जावयाला नजर लागू नये, त्यासाठी आहे हे सगळं. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एजे शांत होतात. इकडे किशोरला फोन आलेला असतो त्या माणसांचा, ज्या माणसांना त्याने कामाला लावलेला आहे. आज लीलाचा काटा काढायचा आहे हे त्याचं ठरलेलं असतं. आणि त्याच माणसांकडे आता किशोर जातो आणि किशोर म्हणू लागतो की काम करायचं आहे, काही झालं तरी आज काम पूर्ण झालं पाहिजे. तेव्हा ती लोक किशोरला म्हणत असतात पण ती लीला आली, ते एजे तिथंच आहे ना, एजे तिथं असताना आमचं काम आम्ही कसं करणार आहोत. तेव्हा किशोर म्हणतो की तुमचं काम मी करतो, मी एजेला बाहेर पाठवतो. आणि ज्या इलेक्ट्रिशियनचा जो माणूस असतो त्याला कॉल करतो आणि त्याला म्हणतो की काल तुला एजेने पाहिलं होतं ना, तू आता बाहेर जायचं आहे, तिथं जायचं, एजंटच्या जवळपास घुटमळायचं आणि मग तिथून बाहेर यायचं आहे. आता लीलाच्या आईने म्हणजे कालिंदीने यशच्या हातामध्ये काळा धागा बांधलेला असतो आणि ही गोष्ट एजंटच्या नजरेतून सुटलेली नसते. त्याचबरोबर लग्नाची सगळी तयारी झालेली असते, सगळेजण आलेले असतात. आणि त्याचवेळी आता रेवतीची वाट बघत यश पाहत असतो आणि तेवढ्यातच त्याला रेवती येताना दिसते. सुंदर अशी रेवती तयार झालेली असते. लीलाही छान तयार झालेली असते. एजे तिकडून लीलाला खुणवून सांगत असतात की छान दिसतेस तू. आणि त्याचबरोबर रेवतीही छान दिसत असते. यश तर तिला अक्षरशः डोळा मारतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. त्याचबरोबर इकडे आता सरस्वती पण छान आहे असं म्हणत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की रेवती पण आता मंडपामध्ये येत असते. तिथं आल्यावर गुरुजी सांगतात की हे सगळं घेऊन जायचं आहे आणि हा नारळ पूर्ण घरात फिरवायचा आहे. आणि त्याचवेळी गुरुजी सांगत असतात की काही झालं तरी मागं फिरून पाहायचं नाही. आणि या संधीचा फायदा आता विक्रांत आणि त्याचबरोबर इकडे दुर्गा घेणार असतात आणि या संधीचा फायदा घेऊनच ते तिथून आता यशला गायब करणार असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रांतने मुद्दाम त्या माणसाला बोलवलेलं असतं आणि तो माणूस तिथे मंडपामध्ये आलेला असतो. इकडे एजंटच्या लक्षात येतं म्हणजे काल लीलाला ज्या माणसाने विजा पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तर हा आलेला तो आहे. तो पुन्हा इथं दिसतोय, ही गोष्ट एजंटच्या लक्षात येते. आणि एजे मात्र मग त्याच्याकडे पाहत असतात आणि त्याच्या मागे जातात. तर इकडे किशोर मात्र म्हणत असतो की मला तर हेच हवं आहे आणि तीच गोष्ट घडलेली असते. त्यामुळं किशोरला आनंद होत असतो
किशोरच्या डोक्यात वेगळीच चक्र फिरत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता रेवती आणि यश दोघंजण तो नारळ घरामध्ये फिरवण्यासाठी गेलेले असतात. आणि पाठीमागेच रेवती बोलत असते, पण रेवतीला सांगितलेलं असतं मागे फिरून पाहायचं नाही. आणि त्यावेळेस यशला तिथे गायब केलं जातं. रेवती म्हणत असते, यश तू होतास ना माझ्यासोबत? नाही म्हणजे मी इतक्या वेळ झालं बोलते, एकटीच बोलते का, असं ती म्हणत असते. तेव्हा यश तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि पुन्हा ते चालू लागतात. इकडे विक्रांतने सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या असतात, अगदी अंगठी पण काढून घेतलेली असते आणि स्वतःच्या बोटात घातलेली असते, तेवढ्यामुळे कोणाला संशय यायला नको. आणि मग इकडे यश काहीच बोलत नाही. ही गोष्ट लीलाच्या लक्षात येते. आणि त्याच दिवस आदल्या रात्री यशने लीलाला सांगितलेलं असतं की लीला वहिनी, खरंच फायनली तो दिवस आलेला आहे आणि माझा ना स्वतःवरती विश्वासच बसत नाही की हे सगळं इतक्या छान पद्धतीनं घडत आहे. उद्या ना मला टेन्शन आलं ना की या पद्धतीनं माझं टेन्शन रिलीज करशील तू. आणि मग इकडे लीला म्हणत असते की रेवू काय झालं आहे, यशकडे बोलायला जाते. यश आपलं काल ठरलं होतं ना, हात पुढे कर बरं, असं ती यशला सांगत असते. कारण तिने यशला सांगितलेलं असतं जशी माझी रेवू आहे तसंच तू माझ्यासाठी आहे, असं म्हणत ती यशचं टेन्शन रिलीज करणार असते. पण इथं असलेल्या विक्रांतला याबद्दल काहीच माहिती नसतं आणि विक्रांत मात्र वेगळ्या पद्धतीने हात पुढे करतो. तेवढ्यात दुर्गा तिथे येते आणि म्हणू लागते की लीलाई काय झालं आहे, तुम्ही असं का करत आहात, नक्की काय प्रॉब्लेम आहे का, असं दुर्गा म्हणू लागते. तेव्हा मात्र रेवती म्हणत असते की नाही, माझं आणि यशचं काल ठरलेलं होतं ना, त्या पद्धतीनं गोष्टी घडत नाही आहेत, तो मला बोललेला होता. दुर्गा म्हणते काही असते तुमचं. आणि असं म्हणत चला चला लग्नाचा मुहूर्त टळून जात आहे, चला पटकन, असं म्हणत ते निघालेले असतात. एजे आता त्या माणसाच्या मागे बाहेर येत असतात आणि एजे म्हणत असतात की नाही, मला एक कळत नाही आहे की तो माणूस मंडपातून बाहेर मला घेऊन आला आहे, मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना, म्हणजे तिकडं काही गोंधळ तर होणार नाही ना. ही गोष्ट एजेंच्या लक्षात आलेली असते आणि एजे पुन्हा आता मंडपाकडे जायला निघतात. आता एजेंना यश तिथे बेशुद्ध अवस्थेत जेव्हा मिळेल आणि जो नवरा मुलगा उभा राहिलेला आहे त्याच्या हातामध्ये काळा धागा नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, ही गोष्ट एजेंच्या लक्षात येणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.